वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं एकतेचा संदेश देण्यासाठी तसंच ईद उल फित्र या पवित्र उत्सवाच्या निमित्तानं ईद मिलन हा कार्यक्रम घेण्यात आला। सोलापुरातील सर्व चालक मालक प्रतिनिधी तसंच वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं समाजात एकतेचा संदेश देण्यासाठी आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी ईद उल फित्रच्या पवित्र उत्सवानिमित्त ईद मिलन कार्यक्रम मुळेगाव येथील गोल्डन हॉलमध्ये घेण्यात आला। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष वारिस कुडले, हिजायत संस्थेचे सचिव इरफान तहसीलदार, आजम मकानदार, वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी वाहतूक संघटनेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसंच सोलापूर शहरातील वाहतुकीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आणि लाडजी नदाफ यांनी चालक मालक आणि कामगारांच्या विविध विषयांवर समस्या भेडसावत असल्याचं सांगितलं। आपण संघटनाचे मार्फत वेगवेगळे काम केले, जसे की हिट अँड रन कायदा जेव्हा लागू झाला होता तर सर्वप्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने 31 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम एवढा मोठा आंदोलन केलं सोलापुरात की 18 किलोमीटर हैदराबाद रोड जाम करून आम्ही हिट अँड रन कायदा रद्द करण्यास भाग पाडले। त्याचबरोबर रिक्षा चालकांवर झालेला अन्यायकारक 50 रुपये जुलमी दंड, हे जुलमी दंड रद्द करण्यासाठी महासंघाने 50 दिवस संघर्ष करून मुंबई ते सोलापूर ते मुंबईपर्यंत आंदोलने करून ते रद्द करण्यास भाग पाडलेले। असे वेगवेगळे प्रकारे आम्ही काम करत आलेले। वाहतूक संघटनेच्या ज्या समस्या आहेत त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलं। समस्या संदर्भात चर्चा केला। मी पुन्हा एकदा याचा अभ्यास करून त्यांचं RTO ज्या खात्याशी संबंधित आहेत, अगर गृह खात्याशी असेल तर गृह खात्याबरोबर त्यांची एक बैठक लावून देईन आणि RTO बरोबरही बैठक लावून ज्या उड्डाणपूलच्या संदर्भात आपल्याला मी सातत्यानं आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक बैठका घेत आहे, तर लवकरात लवकर उड्डाणपूल चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे। त्यासाठी मला असं वाटतं की जूनमध्ये किंवा जुलैमध्ये उड्डाणपुलाचं काम होणार आहे। रिंगरोडचं बी जे काम चालू आहे, काही कोर्टामध्ये गेल्यामुळे अडकलं होतं, तेही काम लवकरात लवकर संपण्यात आलेलं आहे। अर्धा रोड तर रिंगरोड चालू आहे, फक्त थोडं बहुत राहिलेलं आहे, तेही लवकरात लवकर संपणार आहे। इतरही जे काही यांचे अडीअडचणी असतात त्यांच्या या संघटनेच्या पाठीमागे राहून त्यांचं ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू। यावेळी प्रथमेश कोठे यांनी मुळेगाव रोड तसंच सोलापूर हैदराबाद रोडवर जेव्हा वाहतुकीच्या समस्या असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। म्हणजे एखादी जर संघटना चांगल्या पद्धतीने काम करण्याचं ठरवलं तर काय करू शकते, मला वाटतं या संघटनेने दाखवून दिलेलं आहे। काम करत असताना अनेक अडचणी येत असतात, पण त्या अडचणीतून मार्ग काढून आपल्याला पुढे जावं लागतं। आज मुन्नाभाईंनी सांगितलं की हा जो रस्ता आहे तो छोटा पडतोय, खरा तर हा रस्ता महापालिकेच्या माध्यमातून रस्ता नाही आहे, तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारा रस्ता आहे। नाहीतर आजपर्यंत आपल्याला माहिती आहे जर महापालिकेच्या माध्यमातून हा रस्ता राहिला असता तर आतापर्यंत तुम्हाला ही बोलण्याची वेळ सुद्धा या ठिकाणी आली नसती। तेवढं काम महेशांनी या भागात केलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे काही प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे, तर तुम्ही सर्वांनी साथ दिल्यामुळं आम्ही निश्चित चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू शकतो। माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांनी सोलापूर वाहतूक संघटनेचा विषय संसदेत मांडणार असल्याची ग्वाही दिली। माल वाहतूक जर वेळेवर नाही झाला तर शेतकरी रस्त्यावर येतो, त्याचं संपूर्ण पिकवलेलं जे आहे त्याला वर्षभरात त्याचं संपूर्ण घरदार चालत असतं, त्यांच्यावर त्याला तेव्हा भाव मिळत नाही। तर नाशवंत माल या ठिकाणी भरपूर आहे। सोलापूरचं हे मार्केट यार्ड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या नंबरचं आहे म्हणून सगळे सांगतात। या ठिकाणी तुमच्या समस्या बरेच आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत ते सगळं तुम्ही एकत्रित करा। आमच्या पक्षाचे या ठिकाणी 4 आमदार आहेत, 1 खासदार आहे, त्यांची बैठक लावून तुमचे सगळे समस्या मी या ठिकाणी सोडवेन आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तुमच्या प्रश्नाचा उकल करण्याचा प्रयत्न मी करेन।
या प्रसंगी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.